आजचा हा चीज अंडा टोस्ट इतका टेस्टी झाला की बनवता बनवता संपलं. फक्त काही मिनिटात तयार होणारी ही झटपट रेसिपी एकदा नक्की करून बघा. खरं सांगते तुम्हाला खूप जास्त आवडेल. जर तुम्हाला रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा जर प्रश्न पडत असेल ना, तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. तर सगळ्यात आधी तर बघा, इथे मी 3 अंडे बॉईल करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बॉईल करून घ्या. तुम्ही किती बनवणार आहेत किंवा किती लोकांसाठी, किती जणांसाठी बनवणार आहेत त्यानुसार. इथे मी 3 अंडे बॉईल करून घेतलेत. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला पातळ कट करून घ्यायचं. अंड्यांना छान पातळ-पातळ काप करून घ्यायचे अंड्याचे. तर अशा पद्धतीने मी इथे अंडे कट करून घेतलेले आहेत. अंडे आपले कट करून तयार झालेत. फक्त आणि फक्त 5 मिनिटाची ही रेसिपी आहे. अंडे बॉईल करून झाल्यानंतर बघा 2 ब्रेड स्लाइस घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 ब्रेड स्लाइस घेतलेत. आता सगळ्यात आधी आपल्याला याच्यावर एकतर टोमॅटो सॉस असेल तर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे. नाही तर शेजवान सॉस असेल तर शेजवान सॉस लावून घ्यायचं. इथे मी शेजवान सॉस लावून घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी 1-1 चमचा दोन्ही ब्रेडवर ॲड करून घ्यायचं. त्यानंतर चम्मचने व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय. मला इथे चम्मचने व्यवस्थित स्प्रेड करता आलं नाही, म्हणून मी इथे चाकूने छान असं स्प्रेड करून घेतलेले बघा. इव्हनली सगळ्या बाजूनी छान लावून घेतलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा चम्मचनी लावण्याऐवजी तुम्ही इथे चाकूनी लावून घ्या. व्यवस्थित लावता येते. नाहीतर तुमच्याकडे जर एखादी स्पॅच्युला असेल तर त्याच्याने लावून घ्या. त्याच्याने सुद्धा खूप छान लावता येतो. तर बघा इथे मी छान लावून घेतलेला आहे सॉस. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरून एक चीज स्लाइस ठेवायचे किंवा तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल तर तुम्ही मोझरेला चीज सुद्धा ॲड करून घेऊ शकता. पण इथे मी चीज स्लाइस वापरलेला आहे. त्यानंतर बघा चीज स्लाइस छान दोन्ही ब्रेडवर ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे अंडे आपण कट करून ठेवले आहेत, अंड्याचे काप करून ठेवलेत, ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर बघा इथे मी एका ब्रेडवर 4 अंडे ठेवले आहेत. म्हणजे कट करून घेतलेले 4 अंडे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर बघा दुसऱ्या ब्रेडवर सुद्धा त्याच पद्धतीने 4 काप ठेवलेले आहे अंड्याचे. त्यावरून आपल्याला थोडंसं चिली फ्लेक्स स्प्रिंकल करायचं आहे. थोडंसं आपल्याला मिक्स हर्ब किंवा ऑर्गॅनो ॲड करायचं आहे. तर बघा इथे मी दोन्ही ब्रेडवर सेम लावून घेतलेलं आहे. खूप जास्त नाही, फक्त थोडंसं टेस्टसाठी आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बघा हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं एकदम सिंपल पद्धतीने विदाऊट ओव्हन. तर सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवायचं. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एक अर्धा चमचा इतकं बटर ॲड करायचं आहे. बटर ॲड करायचं असेल तर बटर ॲड करून घ्या किंवा थोडंसं तेल जरी ॲड करून घेतलं तरी चालेल. तर थोडंसं बटर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण ब्रेड स्लाइस रेडी करून ठेवली आहे ती ठेवून घ्यायची. त्याच्यावरून थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं, एकदम थोडंसं. आणि त्यानंतर झाकण लावायचं आणि ब्रेड छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त आता चीज अंडा टोस्ट बनवून इथे तयार झालेला आहे. ही आपली पहिली ब्रेड तयार झालेली आहे. आता मी दुसरी सुद्धा याच पद्धतीने बनवून दाखवते. तर ऑलरेडी याच्यामध्ये थोडंसं बटर लागलेलं आहे पॅनला. खूप जास्त बटर लावायची गरज नाही आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेड ठेवायचा आहे आणि थोडंसं बघा मी थोडंसं याला फिरवून घेतले म्हणजे बाकी बाजूला जे बटर आहे ते पूर्ण ब्रेडला लागेल. आणि त्यावरून थोडंसं मीठ ॲड करायचं, झाकण लावायचं. 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे ब्रेड छान भाजून घ्यायचं आहे. ब्रेड जोपर्यंत छान क्रिस्पी होत नाही आणि थोडंसं चीज मेल्ट होत नाही तोपर्यंत. आणि इथे आपली दुसरी ब्रेडसुद्धा बनवून तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा हा झटपट नाश्ता बनवून तयार करू शकता. जर तुम्ही अंडे खात असाल तर. बनवायला अतिशय सोपा आहे, टेस्टी आहे, हेल्दी आहे. आणि मेन म्हटलं तर कमीत कमी वेळेमध्ये फक्त आणि फक्त 2 मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे. जर तुम्हाला रोज प्रश्न पडत असेल की नाश्त्यामध्ये आज काय बनवायचं, तर तुम्ही एकदा हा घरामध्ये नक्की नाश्ता बनवून बघा. खरंच खूप आवडणार आहे सगळ्यांना. वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर गार्निश करायची आणि गरमागरम चीजी अंडा टोस्ट सर्व्ह करायचं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक छोट्याशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.